तर जपानमधील भारतीय वंशाच्या आणि महाराष्ट्रातील काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती जगभरात जावी यासाठी उपक्रम हाती घेतला आहे। QR कोड स्कॅन केल्यानंतर महाराजांच्या शौर्याची माहिती आता समजणार आहे। गर्वाचा आनंदाचा क्षण आहे। छत्रपतींची इत्थंभूत माहिती, आपला राजा कसा होता हे जपानला सुद्धा कळावं यासाठी तुम्ही पुढाकार घेताय, काय भावना आहे त्यांची? मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी आमच्या QR कोडचं इथे अनावरण केलं। तर हे QR कोड आम्ही असं बनवलंय की महाराजांची माहिती जी आजपर्यंत जपानी लोकांना बिलकुल माहिती नव्हती, महाराजांचं नावही कदाचित त्यांनी ऐकलेलं नसेल, पण इथे आज 8-9 हजार मराठी भाषिक असून सुद्धा जर ही माहिती पुढे जात नसेल ते आमच्यासाठी दुःखद होतं। म्हणून हेच साध्य करण्यासाठी आम्ही असा प्रयत्न केला की इथल्या लोकांना दुसऱ्या भाषा तशाही खूप कमी येतात किंवा इंग्रजीचं ज्ञान कमी आहे, तर हे लोक जाऊन तर स्वतः शोधणार नाहीत, आपणच यांच्या भाषेत जर महाराजांची माहिती यांना उपलब्ध करून दिली तर हे प्रचंड एक यांना कौतुक या गोष्टीचं वाटेल। अजून बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये करायच्या आहेत की होता येईल तेवढं। जसं सगळ्यात पहिलं जर 34चं पुस्तक जे आपण म्हणतो आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे ते जरी ट्रान्सलेट झालं तिथून सुद्धा आपण सुरुवात करू शकतो। तर त्या पद्धतीनं ते 93 पानाचं जे पुस्तक आहे त्याचा पहिला आमचा एक प्रयत्न राहील आणि त्यानंतर मग जसं गड किल्ल्यांची माहिती वगैरे जसं काही जेवढी माहिती टीम पण लागेल तेवढा आपल्याला करावं लागेल। कॅमेरा पर्सन मनीष गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जपान।